अजूनही बाकी आहेत आजच्या दिवसातील आणि यासाठीच पावसाचं आगमन सुद्धा होईल कदाचित असं वाटतंय 5 नंतर किंवा 6 नंतर. परंतु त्यासाठी मात्र एक जीवन म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. हे जीवन कशाच्या बाबतीत क्रिकेटचा खेळ आहे तर बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था यांच्या पिचवर खेळला जाणारा खेळ. नियती करत असते बॉलिंग आणि मनुष्य करत असतो बॅटिंग. परमेश्वर असतो अंपायर आणि कधी मिळतो सुखाचा सिक्सर तर कधी पडते दुःखाची विकेट. खेळता खेळता कधी होतो माणूस रनआउट, संकटातून देखील कधी कधी वाचतो कारण परमेश्वराचा नो बॉलही पडतो. चौकार षटकारने तो सुखावून जातो, रनआउट कॅचने मात्र नाउमेद होतो. मात्र पुन्हा नव्या उमेदीने उभा राहतो कारण त्याला माहिती असते जीवन हे कोडेच आहे. क्रिकेटच्या खेळासारखे न उलगडणारे आणि न उघडणारे आणि न उलगडणारे. म्हणूनच या जीवनाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो 40+ असं म्हटलं जातं त्याला. यामध्ये बऱ्याचशा 40-12 गावचं पाणी पिऊन मोकळं झालेला असतो आपण आणि त्याचबरोबर 40 वर्षाचे पावसाळे अनुभवलेले असते आणि यामध्ये 40 वर्षामध्ये आपण सुख दुःख आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपलं बालपण गेलेलं आहे, तरुणपण गेलेलं आहे, उमेदीच्या काळात त्यानंतर जबाबदारी मिळाली आहे. ही घरची जबाबदारी मिळालेली आहे, समाजाने जबाबदारी आपल्यावर टाकलेली असते, जी की सुरुवात आपल्या वाडीपासून होते, गावापर्यंत होते. काही नंतर मग समाजसेवक म्हणून आपल्या समाजासाठी काम करत असतात. अगदी मग जिल्हा स्तरावर काम करत असतात. मग क्षेत्र निवडली जातात. कोणी शैक्षणिक कार्यामध्ये क्षेत्रात काम करतो, कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतो, कोणी व्यावसायिक क्षेत्रात उद्योजक म्हणून काम करत असेल, तर कोणी मग राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व घडत असतात. परंतु 40+ ही आयुष्याच्या अशा एका वळणावर आपण येऊन ठेवलेलो असतो की जिथे आपल्याला 2 मार्ग सापडतात की एका बाजूला आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी जबाबदारी असते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या चढत्या आयुष्याला एका योग्य लेवलने नेण्यासाठी स्वतःचा कंट्रोल तो मग सगळ्या बाबतीमध्ये कंट्रोल असावा लागतो. आर्थिक बचतीचा कंट्रोल असू देत किंवा क्रिकेटच्या खेळाचा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा कंट्रोल असू देत. पण याच उमेदीने याच पुन्हा जोशाने जेव्हा कधी असं व्यासपीठ मिळतं, जेव्हा कधी हे मैदान मिळतं, त्यावेळेला मात्र 40 मधून 20 कट केले जातात आणि 20 वर्षाचा जल्लोष घेऊन मैदानात उतरलेले 2 फलंदाज शब्बीर आणि राजेंद्र महेंद्र गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पहिला बॉल असेल, फुल टॉस डिलिव्हरी शब्बीर साठी, एक धाव मिळते. बाबा गोलंदाजी करतोय, पहिला बॉल फुल टॉस डिलिव्हरी एका धावेसाठी, सॉरी फलंदाजी करतोय, फलंदाजी. त्याचं नाव आहे राजेंद्र बाबा. फलंदाजी करण्यासाठी तयार. महेंद्र गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला तटवलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येतोय का बाबा परत. ओहो, गुड वन. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या वाढते 3. 3 बाद 3 अशी धावसंख्या प्रारंभ केलाय. अजून मला वाटतं 2 मॅचेस होतील आजच्या दिवसातील आणि या 2 मॅचेस होण्यासाठी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवणे गरजेचं आहे. न सर झुका है कभी और न झुकने देंगे, जो अपने दम पर जिए सच में जिंदगी वही है. त्यामुळे आपण ज्या वयात आहोत आपल्या दमवरती आपण जगतो आहोत हे मात्र दाखवून देतोय. पण आपल्या दमवरती आपल्या संघाला विजय करण्यासाठी इथे मैदानात तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. परत एकदा गुडलाईन स्पॉट हिट केलाय ऑफस्टिकच्या बाहेर, थोडासा बाहेर खेचलेला बॉल आजच्या पट्ट्यात येत नाहीये, कॉन्टॅक्ट होत नाहीये, काहीही संपर्क नाहीये, धाव मिळत नाहीये. रेअर डॉट डिलिव्हरी येते. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी करेल, यावेळेला आतमध्ये आणलेला इन स्विंगर, परंतु थोडाही पेस नव्हता त्याला. सिम पोझिशन मात्र परफेक्ट होती बॉलरची. एक धाव मिळते, सॉरी डॉट डिलिव्हरी येतोय. पुन्हा एकदा धाव काही मिळण्याचा कोणताही प्रश्न नाहीये. धावा झाल्यात अजूनही फक्त 3. 3 बाद 3. सावध सुरुवात आहे. या सुरुवातीला कन्वर्ट करावं लागेल ज्या पद्धतीने मगाशी आपण सामना पाहिला. पुन्हा एकदा यावेळेला बॅकफुट ड्राईव्ह पंच पाहायला मिळतोय आपल्याला पॉइंट क्षेत्रामध्ये. इथे मात्र रनआउटची संधी उपलब्ध झाली होती. थ्रो शूट मात्र त्या वेगाने व्हायला पाहिजे होता, त्या वेगाने झाला नाहीये. 2-3 टप्पे खात अडकत रडत खडत
बॉल मात्र बॉलर कडे येतोय. धावसंख्या 2 ने वाढते, 5 वरती पोहोचवली जाते. नेक्स्ट डिलिव्हरी वर द विकेट मारा करण्यासाठी तयार. एकदा बॅकफूट ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय आपल्याला. एक धाव पूर्ण केली जाते. सर्कलच्या बाहेर काय बॉल गेला नाहीये. तो 20 यार्ड सर्कल किंवा 30 यार्ड सर्कल आपण पाहतो. या सर्कल मध्येच बॉल राहिला. मिड ऑन पोझिशन मधून क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण केलंय. षटक संपतंय. पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 6. बिनबाद 6. सावध सुरुवात आहे. महेंद्र यांच्याकडून मात्र चांगली गोलंदाजी. महेंद्र पहिलं काम केलंय. आपल्याला माहितीये महेंद्र सिंग धोनी आणि त्याही पेक्षा महेंद्र बाहुबली. पण यासाठी बाहुबली सारखं काम करावं लागेल. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावर. नवीन गोलंदाज येतोय. बॉलरचं नाव सांगा. किरण. यावेळेला मात्र कोणत्या प्रकारचा शॉट होता हा. यामध्ये कोणती पॉवर नव्हती, कोणताही टेक्निक नव्हती, फूट मुवमेंट अजिबात नव्हती. फक्त पाय उचलला, आहा देखाना ताव, मार बस. इथे मात्र राजापूर तालुक्यात 15 वर्षापूर्वी एक फेमस शब्द होता, मारफास. त्या पद्धतीने हा मारबास. त्यावेळेला झेल मात्र स्वीकारला जातोय. हवेमध्ये बॉल होता. अजिबात एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्यामुळे फलंदाज बाद होतोय. क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक करत नाहीये. चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतोय या ठिकाणी. बऱ्याच वेळेला आपण सकाळपासून पाहिले, बरेचशी जाळे फाटलेले पाहिलेत, बोटांमधून बॉल निसटलेले पाहिलेत किंवा बॉल पर्यंत पोहोचताना नाही पाहिलेत आपण क्षेत्ररक्षकांना. परंतु इथे मात्र परफेक्ट टेक्निकचा वापर केला जातोय आणि पहिला झटका मिळतोय. पहिला झटका शब्बीरच्या बाबाच्या स्वरूपात ला परतावं लागेल मैदानातून बाहेर. नवीन बॅटर जातोय वैभव नार्वेकर. मगाच्या सामन्यामध्ये आक्रमक सुरुवात वैभव नार्वेकरने सुद्धा केली होती. त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली होती. इथे मात्र वन डाऊन पोझिशन मध्ये. आपल्याला वन डाऊन पोझिशन आठवले की मग विराट कोहलीची आठवण येते, कारण तो टर्निंग पॉइंट असतो. इथे मात्र कॅच सुटलाय का विकेट किपर कडून असं वाटलं होतं. आउटसाइड एज लागलाय. हो पाहतोय आपण आउटसाइड. बिग आउटसाइड एज होती या ठिकाणी. झेल मात्र सुटलाय. धावा अजूनही तिथे आहे, तिथे 6 अशी धावसंख्या. किरण काय गोलंदाजी करतोय यावेळेला. परत एकदा कॅच होणार का, कॅच होणार का. फिल्डर खाली, बॉल पण नो. स्वतःला सांभाळा आधी. बॉल परत घेता जिंकता येईल, कॅच घेता येईल. आयुष्यात क्रिकेट खेळायचंय, तोंडावर आपटायचं नाहीये. भले ते क्रिकेटमध्ये असू देत किंवा आयुष्यात असू देत. काम असं करू नका की आपण तोंडावर आपटू. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. सुरुवात केली आहे ना वैभवने. वैभव नार्वेकर मगाशी सुद्धा आक्रमक मगाशी सुद्धा आक्रमक होता. आरंभ जिथे आरंभ असतो तिथे शेवट अनिवार्य आहे मित्रांनो. त्यामुळे आरंभ झाला होता तिथे शेवट करणार कोण करणार. पण प्रारंभ आता वैभवने केलाय. चौकाराने दुसरा उत्तर दिलंय त्याला किरणने. कमबॅक केलंय. एक 13 येतो, एक मेरा आहे. ये वार्ता अभी प्रतिबार है. डॉट डिलिव्हरी येतोय. धावसंख्या अजूनही 10 वरती डबल फिगर मध्ये पोहोचते. दुसऱ्या षटकामध्ये लेग स्टिकच्या बाहेरून पाहिला, लेफ्ट आउट केला. अंपायर कडून इशारा येतोय व्हाईट बॉलचा. सरपंच म्हणून इथे काम करतायत माननीय सर प्रवीण अडिवरेकर यांच्या माध्यमातून आपण इथे पंचगिरी ऑफिशियल्स आपले दोन्ही पंच पाहतोय. दुसऱ्या बाजूला सकाळपासून मेहनतीने काम करताना कृष्णा सर दिसत आहेत, सर आहेत. त्याचबरोबर सागर यांच्याकडून सुद्धा. हा मात्र फटका चांगला आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक आता त्या बॉल खाली आहे. परत तोच क्षेत्ररक्षक आहे आणि तोच चंद्रमान बात. बॉल होता ढगात, परंतु त्या ढगातून पार करू शकला नाही आणि तेजोमय अशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. तेजोमय बावकरवाडीच्या या खेळाडूकडून नाव कळले मंगेश यांच्याकडून 2 अप्रतिम झेल घेतलेत त्यांनी
आणि टेक्निक किती सुंदर आहे बघा त्यांची झेल घेण्याची. बॉलच्या लास्ट एकदम क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवावी लागते. नाहीतर बऱ्याचदा खेळाडू डोळे बंद करतात आणि हात बॉलच्या खाली आणतात. बॉल शिल्लक. धावसंख्या झाली आहे इथे मात्र फलंदाज बाद झाल्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11. थोडीशी बिकट परिस्थिती आहे. समस्या बिकट. आता कोण होणार प्रकट? नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय श्रीकांत. नॉन स्ट्राईक एंडला तो असेल, परंतु फलंदाजी आता मात्र फलंदाज नाव संदीप बावकर. तेजोमय बावकरवाडीकडून संदीप बावकर राऊंड द विकेट मारा करणार आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. संदीप बावकर यावेळेला स्लाइस बॉलला एक वनडी साठी जाईल बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12 धावा तिसऱ्या षटकामध्ये. पुढचे 11 चेंडू 11 बॉल अप्रतिम खेळावे लागतील. अटॅकिंग शॉट्स क्रिएट करावे लागतील. यावेळेला स्ट्रॅटेजी ए प्लॅन ए संपलाय. प्लॅन बी यावेळेला एक्झिक्यूट करावं लागेल. इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. त्यासाठी लागेल टेम्परमेंट. त्यासाठी लागतं स्किल. पण त्यासाठी हे टेम्परमेंट हे डिटर्मिनेशन कुठून आणणार? डिसिप्लिन डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन 3 गोष्टी आवश्यक असतात क्रिकेटचा सी फॉर क्लास हाय क्लास करण्यासाठी. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे. परत एकदा हातात. हे कॉमेंटेटर कर्स आहे असं म्हणतात ना. कॉमेंटेटरची काळी जीव असते बाई. काळी जीव असते. अगदी कॅच इथे पकडण्यात यशस्वी झाले होते. मगापासून त्यांची खूप स्तुती झाली. वाहवा जिथे होते तेव्हा थोडी हवा लागते. ते हवा लागली क्षेत्ररक्षकाला. 3 धावा आल्यात. 3 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली आहे 15. धावसंख्या झाली आहे 15. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट डिलिव्हरी. परत एकदा शॉट खेळलाय परंतु फिल्डर क्विक कीपर बनलाय फिल्डर. परत एकदा इथे फलंदाज सुरक्षित मैदानामध्ये. काय बोलावे. मोये करतायत सारखे. एक धावेने धावसंख्या वाढेल 16 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 अशी धावसंख्या फलंदाजीसाठी आलाय मैदानामध्ये. यावेळेला श्रीकांत नॉन स्ट्राईक एंडला. शब्बीर स्ट्राईक एंडला आहे. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला आहे परंतु त्यामध्ये पॉवरच नाहीये. क्षेत्ररक्षक ना एक गाणं म्हणायला मला अगदी उपयोगी गाणं आहे ते. एखादा सीन क्रिएट होतो आणि शेवटी येते मंगल भवनी अमंगल हारी. या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. लास्ट क्षणाला कॅच सुटली जाते. कारण मोये बोलून पण थकलं जात आहे. ते जज्बात बदलले, तकदीर बदलली, भरपूर काय झालंय. परत एकदा फटका चांगला आहे. यावेळेला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवरच समाधान मानावं लागते. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय किरण यांच्याकडून. एका धावेवरती समाधान. धावसंख्या 19 वरती. 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2.5 ओव्हर्स. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या षटकामध्ये 20-25 पर्यंत पोहोचणे अपेक्षित होतं परंतु 19 अशी धावसंख्या. अजूनही एक मोठा फटका येणे बाकी आहे. हाफ ट्रॅकर पाहायला मिळतोय आपल्याला. परत एकदा ड्रायव्हिंग लेन नव्हता. थोडा कोशिश करावी लागली. प्रयत्न करावे लागले. धाव केलं जात आहे डगआउट मधून. अरे पण ती पण स्थिती नाहीये. एवढा फिटनेस लेवल आहे का 3 धावा करण्यासाठी? तर त्याही गोष्टी सगळ्या आपल्याला उपयोगात आणाव्या लागतील. विचारात घ्यावे लागतील. षटक संपलंय. 3 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या होते 21. पहिल्या षटकात निघाल्या 6 धावा. दुसऱ्या षटकात निघाल्या 5 धावा. तिसऱ्या षटकात निघाल्या 10 धावा. हे तसं षटक थोडस लाभदायक आहे परंतु अजूनही त्याला आक्रमकतेने आणखीन धावा बनवणे गरजेचं आहे.
आपण पाहिलंय 35 धावा लिहिलं या ठिकाणी पार केल्या गेल्या मगाशी. आणि ज्या पद्धतीने VCC कोंबे यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे फलंदाजी करण्याची. तेजोमय बावकरवाडी यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे फलंदाजी करण्याची. तर VCC कोंबे संघाला आपल्या संघाची धावसंख्या वाढवावी लागेल, 35 क्रॉस करावी लागेल. शेवटचं षटक कोण घेऊन येणार? 3 षटकामध्ये धावा झाल्यात 25, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 अशी धावसंख्या. 8 धावांवरती वैयक्तिक खेळतोय शब्बीर आणि श्रीकांत त्याला सहकार्य करतोय 3 धावांवरती. शब्बीर इज ऑन स्ट्राईक. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. दिनेश यांचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न. भरपूर काही हाराखिरी झाली आहे. श्रीकांतला वाटतंय मला पण स्ट्राईक मिळाली पाहिजे, पण शब्बीरचा इरादा आहे की 5 बॉल मी खेळून काढणार. जे तू मैं गडबड करते वक्त धावसंख्या मात्र बदलत नाहीये. या ठिकाणी मात्र धावा आहे. यावेळेला फटका चांगला आहे, फटका सुरेख आहे, फटवा बिटवीन द गॅप आहे, फटका लाजवाब आहे. चौकारासाठी जातोय, बाउंड्री लाईनची रेषा गाठतोय. यावेळेला चौकार वसूल केला जातोय फलंदाजांकडून. या चौकाराने आक्रमक अशी सुरुवात. श्रीकांत म्हणत होता की मला स्ट्राईक दे, पण शब्बीर म्हणतोय नाही, क्षमता माझ्याकडे पण आहे. धावसंख्या 25 वरती. दिनेश यांचा पुढचा बॉल परत एकदा स्टेप आउट होऊन इनसाइड आउट. स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न नाही झालाय, परंतु इनसाइड आउट खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला झालाय. पण काय झालं माहितीये, बघता भजीने मागता वडे, शॉट खेळना चाहते ते खडे खडे, सक्सेसफुल नाही झाला. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला बॅकफुटला गेले. हा शॉट नव्हताच. हा कोणत्याही प्रकारचा शॉट अटेम्प्ट केलेला नाहीये. बॉलला बघून शॉट खेळणे गरजेचं आहे. हा जर बॉल फक्त फ्रंट फुटला घे, हो आता मात्र ते प्रॅक्टिस केली आहे तिथून. या शॉटची अपेक्षा होती. कव्हर ड्राईव्हला इनसाइड आउट सुद्धा खेळता आला असता. स्टेट ड्राईव्ह खेळला. यावेळेला बॉल जातोय विथ कार्पेट. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येईल का? 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी जातील का? तिसरी धाव कंप्लीट केली जाईल. कीपर कडून मात्र समय सूचकता दिसते, प्रेझेन्स ऑफ माइंड दिसतोय. तिसऱ्या आता मात्र रनआउट होणार. आता मात्र रनआउट होणार. सॅक्रिफाईस केली जाते विकेट. शेवटच्या बॉलवरती 3 धावा आल्या. षटक संपते. 3-4 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या वर 1 बॉल आहे. अच्छा, धावसंख्या झाली 28. 1 बॉल आहे. नवीन बॅटर जातोय त्यामुळे 1 बॉल अजूनही आहे. 28 अशी धावसंख्या आहे. प्रथमेश येतोय मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे शब्बीर. नाव मात्र सुरेख आहे, पमतेश. क्लासी नावाचा क्लासी फलंदाज असणार का? बॉल पोचेल का? बॉल पोचेल का? बॉल पोचेल का? नाही, बॉल मात्र विसावलाय. काय नाही, झेल सुटलाय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. तिसऱ्या धावेसाठी जाईल का? हो, थोडा अजून टप्पा उंच असता तर विकेट किपरला फंबलिंग झालं असतं. 2च धावा आल्या. 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या 30 वरती पोहोचवली जाते. 30 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आणि 31 धावांची आवश्यकता आहे. जो तूफाने में पलते जा रहे वही दुनिया को बदलते जा रहे. तूफानों में पलने वालों को ही दुनिया बदलने का मौका मिलता है. त्यामुळे यावेळेला आपल्याला तूफानों से सामना करना ही पडेगा. 30 धावा डिफेंड कराव्यात लागतील. कोणाला? तर मग VCC कोंबे संघाला. पण तेजोमय बावकरवाडी, तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी बॉल मध्ये जास्तीत जास्त 30 धावापर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला. तर या 31 धावापर्यंत पोहोचायचं आहे. 31 टू विन कंपल्सरी केस आहे. 31 धावा करण्यासाठी तुमच्याकडे कोणते फलंदाज आहेत पाहणे उत्सुक यायचं. परंतु नेक्स्ट मॅच चालू होते, त्यासाठी मी आमंत्रित करतोय कॅप्टन्सना. महाकाली लेजंड्स ब विरुद्ध फोडकरवाडी. नाणेफेकीसाठी यायचंय. महापुरुष फोडकरवाडी कर्णधार, महाकाली लेजंड्स ब कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लगेच या पॅव्हेलियन मध्ये या. सॉरी, टॉस का बॉस मध्ये सेक्शन मध्ये. टॉस का बॉस सेक्शन मध्ये आपला नाणेफेकीचा कौल होईल.
पहिला बॉल खेळण्याच्या अगोदर तुम्ही या कृपया. वेलकम बॅक, सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. मॅच चालू होते, ऑन होते. सेकंड इनिंग सुरुवात केली जाते. मॅच बिटवीन बीसीसी कोंबे आणि तेजोमय बावकरवाडी यांच्यामध्ये. तर इथे मात्र नाणेफेक जिंकले तेजोमय बावकरवाडी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं बीसीसी कोंबे संघाला. बीसीसी कोंबे संघाला जिंकण्यासाठी अजूनही 24 बॉल, सॉरी, तेजोमय बावकरवाडी संघाला विजयासाठी 24 बॉल आणि 31 धाबांची आवश्यकता आहे. 31. त्यासाठी मात्र इथे फलंदाजीसाठी आलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. त्या बाजूने आहे जगदीश. त्यावेळेला पहिलाच बॉल का कॅच होती का? आणि ही जर पकडली असती तर अपील मात्र जोरदार झालं असतं. जगदीश यांच्याकडे क्षमता आहे. मगाच्या सामन्याचा हा हिरो आहे. पहिल्याच बॉलवरती दणका मिळाला असता वैभव यांच्याकडून, परंतु लाखाचे झालेत का. जहा मॅटर बडे होते वहा जगदीश खडे होते. सुरुवात केली आहे त्यांनी. पहिल्या बॉलवरती 1 धाव. 23 बॉल 30 ची आवश्यकता. आव्हान तसं मोठं नाहीये, परंतु ते बनू शकतं मोठं. यावेळेला डॉट डिलिव्हरी याच बॉलची अपेक्षा आहे. चांगली गोलंदाजी, कारण ऑफ ऑफ स्टिक ठेवली आहे. 5वा स्टंप ठेवलाय. 4था 5वा स्टंप हिट केलेला आहे आणि लाईन मात्र परफेक्ट आहे. त्यावेळेला परत एकदा सेम सेम डिलिव्हरी, फक्त थोडी उंची कमी होती. मागे ठेवला होता थोडासा. हाफ ट्रॅकर बनवता आला असता बॅटरला. त्यामध्ये इनोव्हेटिव्ह शॉट खेळणे गरजेचं होतं. जर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा असता तर रिव्हर्स अटेम्प्ट करणारा केला असता, परंतु इथे मात्र बॅकफुट ड्राईव्ह बेसिक शॉट खेळण्याचा प्रयत्न. कॉन्टॅक्ट नाहीये. फुलटॉसला फ्लिक ऑफ द रिस्ट. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली आणि बॉल गेलाय सीमा रेषा पार चौकारासाठी. एक वेळ असं वाटलं होतं की हा मात्र इथे खेळ संपलाय की काय जगदीशचा.
परंतु क्षेत्ररक्षक अगोदरच हा आता दोन्ही ज्या पद्धतीने झोळी पसरवायची ना त्या पद्धतीने झोळी पसरवून होते. परंतु फाटकी झोळी घेऊन दान मागितलं जात नाही दादा. हे दिलेलं दान वाया जातं. चौकार वसूल केलाय. दान आपण दिलंय जगदीश यांना. 4 धावांनी धावसंख्या 5 वरती पोहोचवली जाते संघाची. नेक्स्ट डिलिव्हरी. वैभव यांचा चांगला अतिशय सुंदर गोलंदाजी वैभव यांची, परंतु अंपायरचा इशारा वाईड बॉल येतोय. येस, आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर आउटसाइड ऑफ स्टंप जातोय आणि एरर ऑफ मार्जिन लाईन बिलॉंग्स टू अंपायर. बॉलर वरती थोडासा आताचा जो क्रिकेट सेन्स आहे, बॉलर वरती थोडासा रनआउट होणार का? येस, इट इज. अंपायरचा इशारा, फलंदाज बाद, उंगली ऊपर, मतलब फलंदाज बाद. आउट होत आहे या वेळेला. आवश्यकता होती का, गरज होती का, जरूरत होती का? एक मोठा दणका मिळतोय. पहिला कलम लावलाय, पहिला कलम तोडलाय, पहिला कौल लावलाय महाकालीला. उडा दो. तरी चप्पल उलटा ठेवला आणि फलंदाज बाद झाला. 40 प्लसचा गेम आहे. त्या काळामध्ये असंही चालायचं. गेम होता, चप्पल उलटा ठेवण्याचा गेम होता. कारण क्रिकेट हा गेम मैदानावर नंतर, पण आधी खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या डोक्यातला खेळ आहे. त्यामुळे त्या काळामध्ये क्रिकेट आम्ही पाहायला जायचो जेव्हा गाववाले संपूर्ण आपल्या संघाबरोबर जायचे. आजच्या काळामध्ये ती दिसत नाही. थोडा प्रोफेशनलिझम आलाय टुर्नामेंट मध्ये. त्यामुळे 11 जण खेळतात, ते पैसे वाटून घेतात, बाकीच्यांना काही मिळत नाही. थोडा मनोरंजनाचा भाग आहे हा. परंतु रनआउट होतोय या ठिकाणी. धावसंख्या पहिल्या विकेट नंतर 6. अजूनही 25 ची आवश्यकता आहे. 25 रन्स रिक्वायर्ड. पुढचा बॉल असेल ओव्हर पिच फुलटॉस डिलिव्हरी. या फुलटॉसला क्रिकेटचा क्लास दाखवावा असं म्हणतात. पण नेहमीच आपण केतन म्हात्रे बनत नाही ना. नेहमीच आपण फरदीन काझी बनू शकत नाही. फुलटॉस वरती प्रहार करणारे, रिव्हर्स अटेम्प्ट करणारे, पण एक धाव मात्र बनू शकतो. एका धावेने धावसंख्या वाढते. 7. षटक संपलं जाते. पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावसंख्या होते 7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आफ्टर 1 ओव्हर 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सक्सेसफुली पोहोचवण्याचं काम करतायत या ठिकाणी रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह. रत्नागिरीच्या क्रिकेटच्या डिजिटल पटलावरचं एक क्रांती आणणारं नाव आमच्या रत्नागिरीचा हरवणारी आमचा स्वतःचा ओन चॅनेल, रत्नागिरी जिल्ह्याचा चॅनेल. एक चॅनेल्स बाहेरून येतात आणि इथे आपला व्यवसाय करतात, परंतु आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करणारे हे चॅनेल रत्नागिरी स्पोर्ट्स नावाने. आळबादेवी सारख्या एक नयनरम्य गावातून आलेला हा तरुण गौरव दादा मयेकर. यामध्येच व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा नाव कमवलं, परंतु नंतर तिकडून बाहेर पडलाय. त्यावेळेला मात्र शब्बीर यांच्याकडून गोलंदाजी लेगस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल येतोय, पंचांचा इशारा. अवांतर धावसंख्येने वाढणार आहे. धावसंख्या 9 वरती. ती आवश्यकता 18 बॉल 24 ची होती, ती आता परत एकदा आवश्यकता आली आहे 18 बॉल 22 वरती. प्रत्येक बॉल किती महत्वाचा आहे बघा. एकदा ओव्हर पिच, यावेळेला मौका बन गए मौका, परंतु मौका ही राहिलाय. फिल्डर मात्र अगदी बाउंड्री लाईनला खेचून उभा आहे. विथ द बाउंड्री लाईन ज्याला म्हणतात, बाउंड्री लाईन वरती आहे, परंतु 2 धावा मात्र रोखू शकला नाही. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11. अजूनही धावांची आवश्यकता असेल 20 धावांची आवश्यकता असेल. गुड डिलिव्हरी, यावेळेला गुड डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी येतोय. 16 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 16 बॉल 20 धावा, 2 डॉट डिलिव्हरी. मॅच मध्ये परत एकदा येऊ शकता व्हीसीसी कोंबे, नाहीतर तेजोमय बावकरवाडी. यावेळेला अप्पर हँड मध्ये दिसते. ओहो, या वेळेला मात्र क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला आणि असं वाटलं की मी सीझन क्रिकेट पाहतोय. एक आउटसाइड एज लागलीये आणि बॉल जातोय सीमा रेषा पार, पण तिथे मात्र वंडी मिळते डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये. 2020 क्रिकेट आपण फॉलो करत असतो. इंटरनॅशनल क्रिकेटला या शॉटला एकतर कॅच आउट होतो, कारण सेकंड स्लिप मध्ये फिल्डर असतो, परंतु नंतर मात्र शेवटी आपल्याला स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला मिळते ही आउटसाइड एज लागते आणि बाउंड्री जाते. त्यावेळी धावसंख्या वाढते. धावसंख्या संघाची 12. यावेळेला मात्र गुडलेन स्पॉट. वाव, सुंदर गोलंदाजी.
सुंदर गोलंदाजी, डॉट डिलिव्हरी येतोय. इथे मात्र मॅच बनते की काय? 14 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉलचा डिफरन्स झालाय. बीसीसी कोंबे मॅच सोडायची नाहीये. तेजोमय बावकरवाडी मॅच तुम्ही पण हातातून गमवायची नाहीये. यावेळेला मात्र कीपर कडे चूक नाहीये, पण बॅटर कडून झालीये भूल. गोलंदाजी आहे पॉवरफुल. डॉट डिलिव्हरी येतोय. 13 बॉल 19 ची आवश्यकता. मॅच कुठे होती आणि कुठे गेली बघा. 13 बॉल 19 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 24, 18 बॉल 22 वरून 13 बॉल 19. एक डॉट डिलिव्हरी. हाही येईल का डॉट डिलिव्हरी? सिंगल अटेम्प्ट केलाय. रनआउटचा अपील केलं गेलंय. अंपायर कडून उंगली ऊपर, मतलब बाद, आउट. फलंदाज होतोय आउट. यावेळेला मात्र जोर का झटका, धीरे से लगे. तेजोमय बावकरवाडी तुम्हाला मात्र घास भरवलेला होता, घेता आला नाहीये. 12 बॉल 20 वरती मॅच आणून ठेवलीये. व्हॉट अ मॅच. बीसीसी कोंबे या संघाचा जो कोंबे संघाचा जो मेन संघ आता खेळतो ना, आपण पाहतो आडिवरे पंचक्रोशीमध्ये, हाही एक अगदी हरवणारी जो जोशपूर्ण जिद्दीपूर्ण संघ आहे त्या मुलांचा. त्यांचे जे लेजंड प्लेयर इथे खेळताना दिसत आहेत बीसीसी कोंबे त्याच्या बाबत बोलायचं तर यावेळेला मात्र तेजोमय बावकरवाडी आपल्याला विजय तेजोमय आणि आजचा दिवस तेजोमय करण्यासाठी 12 बॉल 20 धावा कराव्याच लागतील. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. अंदाज बाद होतोय. किरण आउटच्या स्वरूपामध्ये जगदीश बाद होतोय. महेंद्र अजूनही मैदानावरती या ठिकाणी बारा बॉल आणि 20 धाबांची आवश्यकता. बाबा गेलाय मैदानामध्ये. गोलंदाज बाबा. नवीन बॅटर जरा सांगा, नाव सांगा. चला माधव फलंदाजी करण्यासाठी तयार. बाबा गोलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळेला हो कॅच सुटली. मात्र गेला माधव कुणीकडे. विकेट किपर कडून केलंय काम ते. डॉट डिलिव्हरी तर होतीच. विकेटचं पतन होतं. विकेट किपरने गलती केलीये. माधव मात्र या ठिकाणी सुरक्षित नॉन स्ट्राईक एंडला. 11 बॉल 19 धावांची मॅच आली आहे. मॅच आली आहे रंगात. या नैसर्गिक आडिवरे निसर्ग संपन्न आडिवरे गावात या हायवे वरती रत्नागिरीतून सिंधुदुर्गकडे जाणारा हा महामार्ग, सागरी महामार्ग, गाड्या थांबवून ही इथे क्रिकेटचा आस्वाद घेणारे रसिक प्रेक्षक आपण पाहतोय. आणि या प्रेक्षकांचेही आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण हे मैदानच इतकं अप्रतिम आहे. असंच एक मैदान गावखडीमध्ये सुद्धा आहे. अगदी त्या टर्निंग पॉइंटला त्या मैदानावरती सुद्धा कॉमेंट्री करण्याचा 2-3 वर्ष मला अनुभव लाभला. तिथेही फार मजा होते. अशाच पद्धतीचं क्रिकेट होतं, कारण सेम पिच आहे, सेम शॉर्ट सिलेक्शन करावे लागतात. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल ताता थैया बॉलरने ताता थैया करायला लावलंय फिल्डरला आणि चौकार वसूल केला जातोय. हे भरतनाट्यम मध्ये एकदा लेफ्ट पाय वरती केला जातो, राईट पाय वरती केला जातो. फोक डान्स मध्ये ज्या पद्धतीने एकदा लेफ्ट अँगलने आपल्याला डान्स करावा लागतो, तसा पाहू शकता आपण ताता थैया रिप्ले दाखवलाय. चौकाराने धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 17. बन गया है खतरा. 14 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 9 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 9 बॉल 14 आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला डॉट डिलिव्हरी येतोय. 8 बॉल 14 धावांची आवश्यकता. वेल्डन बाबा तुम्हाला अरे बाबा करायला लावणार का? कारण 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. खेळण्यासाठी सज्ज होतोय तो माधव आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र आहे. माधव खेळण्यासाठी तयार. 8 बॉल 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यावेळेला कॅच वाव पकडला गेलाय. फिल्डरचं नाव आहे गौरी शंकर नार्वेकर. त्यांच्यामध्ये डोळे बंद नक्कीच झाले होते, पण हातात बॉल विसावलाय. बघा परत एकदा आपण पाहू शकतो. थोडासा लेट झालाय प्लेला आपण पाहताना. 7 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठे होती आणि कुठून गेलीये. एक चौकाराने मॅच परत एकदा तेजोमय बावकरवाडीकडे आली होती.
इथे मात्र परत एकदा मॅच आली आहे ती बीसीसी कोंबे संघाकडे. 7 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय जो स्ट्राईक एंडला राहील. मला वाटतं या फलंदाजाने जो जातोय कॅचेस सुद्धा घेतल्या होत्या. विकास विकास ओके विकास या वेळेला फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 7 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल ना फार महत्वाचा असेल बाबा यांचा, कारण बाबा यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. या एका बॉलवरती अवलंबून राहील की कशा पद्धतीने त्यांच्या गोलंदाजीचं अनालिसिस होईल, पृथक्करण काय होईल. 4 धावा किंवा 5 धावा दिल्या असतील त्यांनी, 14 धावांची आवश्यकता असेल. त्यावेळेला मात्र फटका चांगला नव्हता, कारण एकही धाव मिळत नाहीये. डॉट डिलिव्हरी वेल डन वेल डन. बाबा यांच्याकडून चांगली गोलंदाजी या षटकात निघाल्या. फक्त आणि फक्त 5 धावा. धावा पाहिजेत आता 14. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 12 बॉल 19 ची मॅच कुठे आली बघा. 6 बॉल 14 वरती येऊन ठेवली आहे. बाबा यांचं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. इथे मात्र काय झालंय, तेजोमय बावकरवाडी जिंकणारी मॅच आपण पराभवाच्या घरतेत तर नाही ना. 6 बॉल 14 साठी कोणता फलंदाज आपली कामगिरी चोख करेल यासाठी आहे महेंद्र स्ट्राईकला. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज जो मैदानावर गेलाय विकास बावकर नॉन स्ट्राईक एंडला आहे. इथे 2 फटके मोठी यायलाच पाहिजेत. श्रीकांत गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय श्रीकांत कडून. श्रीकांत 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. ये तो बस एक चिंगारी है, आग लगाना अभी बाकी है. देख लिए है जो खुली आंखों से सपने, उसे पूरा करना बाकी है. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा वाईड बॉल. करू गेलो नरकासूर झालो संकासूर. गोलंदाजांकडून मात्र सुरुवात झाली आहे वाईड बॉलने. धावसंख्या 1 ने वाढते. सहा बॉल 13 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. एक डॉट डिलिव्हरी मॅच मध्ये व्हीसीसी कोंबे सॉरी तेजोमय बावकरवाडी. एक डॉट डिलिव्हरी व्हीसीसी कोंबे. एक शॉट तेजोमय बावकरवाडी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. यावेळेला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तिथं प्रोटेक्शन चांगलंय. एकच धाव मिळते. परत एकदा का झालं नाही सॅक्रिफाईस, का सोडली नाही क्रीज. 2 धावांसाठी नॉन स्ट्राईक एंडला यायला पाहिजे होतं स्ट्राईक एंडच्या बॅटरने, परंतु धाव 1 मिळते. फलंदाज विकास खेळण्यासाठी तयार आहे. यावेळेला विकास कडून फटका चांगला नव्हता, परंतु बॅटला स्पर्श मात्र झालाय बॉलचा, त्यामुळे एकच धाव मिळते. 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असेल किंवा 11 धावांची आवश्यकता असेल. 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. मॅच इज ऑन. शेवटचे 4 बॉल. एक मोठा फटका, एक चौकार, एक षटकार. रखरखत्या उन्हाळ्यात गुलमोहर जेव्हा बहरतो ना, तेव्हा त्याला बघून वाटते की बहरण्यासाठी परिस्थिती नाही मनस्थिती पाहिजे. ही मनस्थिती कोणाची आहे. कॅच 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 नाही, परंतु इंटेलिजंटपणा वापरलाय क्षेत्ररक्षकाने. या ठिकाणी मात्र रनआउट. गुड क्रिकेट, व्हेरी गुड क्रिकेट. शूट किती सुंदर आहे बघा. हो हो, पॅव्हेलियन मधून आवाज सुद्धा आला होता कॅचचा, परंतु फिल्डरला दाद द्यावी लागेल. या वेळेला खरोखर दाद द्यावा लागेल, कारण त्याने कॅच साठी जर गेला असता तर मात्र 1 बाउंस चौकार पण जाऊ शकला असता, पण त्याने वेट केला, बॉलला येऊ दिलं आणि एकच धाव. काय शॉट शूट केलाय बॉल टुवर्ड्स द बॉलर. जबरदस्त थ्रो होता त्या ठिकाणी. धावसंख्या 21. 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. मॅच आता मात्र बीसीसी कोंबेकडे जाताना दिसते. तेजोमय बावकरवाडी अस्त होताना दिसतोय. संघ तेज उजळून टाकण्याची वेळ होती, पण इथे मात्र तेज निघून जाताना दिसते. बावकरवाडी संघाच्या कोटामध्ये थोडीशी हलचल. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय परत एकदा श्रीकांत. 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. फटका आहे सुरेख, परंतु ओव्हर द हेड जाईल का. हो, लास्ट क्षणाला, अंतिम क्षणाला बॉलला टच झालाय. फनी क्रिकेट ना 40+. फनी क्रिकेट आहे.
प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा हा खेळ आहे. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. तयार हो थोपटून दंड, छातीला लाव माती आणि ढाल बनव स्वप्नांची. यावेळेला मात्र डॉट डिलिव्हरी. इथे मात्र व्हीसीसी कोंबे विजयाच्या अगदी नजदीक. घास काढलाय तेजोमय बावकरवाडीकडून. आवश्यकता नव्हती तेजोमय बावकरवाडीला हाराकिरी करण्याची. खरं तर विजय त्यांच्या दृष्टिक्षेपात होता, परंतु तिथून मात्र आपल्या फलंदाजीची हाराकिरी घडली आहे. बीसीसी कोंबे कमबॅक करताना दिसतोय दुसऱ्या सामन्यामध्ये. विजयी होणार या ठिकाणी एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या वेळेला मात्र विजयी होतोय. 7 धावांनी विजय प्राप्त केला जातोय. 6 धावांनी विजय प्राप्त केला जातोय. नेट रन रेट